आज आपण बनवणार आहे केळीच्या फुलाची भाजी. पण त्याच्या आधी ह्याची आपण एक बेसिकशी स्टोरी आपण समजून घेऊ, जाणून घेऊ. तर हे जे केळीचं फूल आहे ह्याची एक स्टोरी आहे की हे मला कसं मिळालं. तर जिथे मी ऑफिसला जाते तिथे खूप जास्त अशी समोरच एकदम ऑपोजिटला केळीची बाग आहे आणि तिथे त्या झाडाला खूप जास्त झाडं आहेत, एक साधारणतः 4 ते 5 झाडं असतील. तर आणि खूप मोठी मोठी झाडं आहेत. तर त्यांच्या केळीच्या त्या परसामध्ये केळीच्या झाडाला एक साधारणतः 5 ते 6 अशी फुलं असतील. केळीचं हे फुल होतं. तर मी रोज जाता येता मला ते दिसायचं, पण कधी हिंमत झाली नाही की ते मला तोडावं. तर आज अशी खूप इच्छा करून मी माझ्या एका कलिगला बोलले की मला ते केळीचं फुल हवं आहे, मला त्याची भाजी बनवायची. सो मी त्याला घेऊन गेली. तर तिथे त्यांनी ओनरची परमिशन घेऊन मला हे केळीचं फुल आणून दिलं. आम्ही तोडलं तिथून ते. तर ही अशी बेसिक एक स्टोरी आहे ह्या केळीच्या फुलाची की हे मला कसं मिळालं. तर मी ह्याला काही बाजारातून आणलेलं नाही आहे. आणि हो, ह्याच्या आधी मी जर विचारलं तर ह्याच्या आधी मी केळीची भाजी केली आहे का, किंवा केळीचं फुलाचं स्वतःहून भाजी केली किंवा ती कधी खाल्ली आहे का. तर हो, मी केळीच्या फुलाची भाजी एकदा खाल्ली, पण तेव्हा ती मला तितकी जास्त टेस्टी नाही लागली. कारण ते केळीचं फूल आहे, फूल जे होतं ते खूप एक 8-10 दिवसांचं होतं. म्हणजे ते सुकलेलं फूल होतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामुळे त्याची टेस्ट थोडीशी बिघडलेली असावी. तर अशी बेसिक्स इन्फॉर्मेशन ह्याची आहे आजची. आणि ते केळीचं फूल साधारण मी ज्यावेळेस आणलेलं, म्हणजे मुंबईवरून आणलेलं, त्यावेळेस ते फक्त एवढीसं होतं. तर आज हे केळीचं फूल मी तुम्हाला दाखवते की हे किती मोठं आहे. तर साधारणतः माझे 2 वीत बसतील असे, बेसिक एकदम असे वाले नाही तर एकदम 2 वीत बसतील असे. हे एवढं मोठं हे केळीचं फूल आहे, दांडी वगळता एवढं मोठं आहे. तर अजून एक गोष्ट सांगायची म्हटली ना, तर हे जेव्हापासून मी ह्याला घेतले ना तेव्हापासून याचा खूप जास्त सुगंध येतोय मला केळीच्या फुलाचा. म्हणजे मला जाणवते की हा हे केळीचं फूल मी आता आणलंय आणि मला ह्याची आता रेसिपी बनवायची. सो चला आपण बनवायला घेऊया. अजून एक बनवण्याच्या अगोदर केळीचं फूल हे साफ केलं जातं. तर केळीचं फूल साफ करताना खूप जास्त गंमत येते किंवा ते साफ करायला खूप मजा येते. कारण त्यातून हे असं तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही, हे असं इथं हे काय त्याला बोलतात, केळीच्या त्या पानाच्या आतमध्ये हे असतं आणि त्याला आपल्याला साधारणतः आपण म्हणू शकतो की त्याचा आतमध्ये पण एक पराग टाईप असतं आणि त्याच्यातून आपल्याला एक अशी कडकवाली जी दांडी असते ती काढायची असते. सो चला आपण आता ते साफ करायला घेऊया. चला आता हे केळीचं जे फूल आहे ते आपल्याला साफ करायचं आहे. सो ह्याला मी काढून घेते आता. मला एवढा जास्त आनंद होत आहे ना, पहिली गोष्ट हे मी विकत नाही आणलंय, त्याच्यामुळे खूप जास्त आनंद होत आहे. तर आता आपण हे पहिलं तोडून घेतलं. तर ही जी फुलं आहेत ही केळीची, तर ही आपल्याला अशी तोडून रिमूव्ह करायची. हे बघा, मी आता हे 2 कवर असे रिमूव्ह केले केळफुलाचे. तर मला 2 आकारामध्ये हे मिळालं. हे बघा, तर हे जे आहे ना हे खूप असं जाड आहे आणि हे खूप बघा, हे म्हणजे ह्यात आणि ह्यात तुम्हाला फरक दिसला असेल. हे खूप असं फुललेलं आहे, तर हे अजून म्हणजे त्या आकारामध्ये फुललेलं नाही आहे. तर हे 2 असे मिळाले. तर
बेसिक हे जे आहे ना तर हे खूप कडक आहे, कडक. तर आपण काय करू, ह्याला नाही घेऊयात, आपण ह्यालाच घेऊयात फक्त. ठीक आहे. नेक्स्ट आपण थोडंसं परत ह्याला काढूया. तर मग मी तुम्हाला दाखवून देते की केळफूल सोलायचं कसं. ठीक आहे. ओके, हे बघा. दिसतंय तुम्हाला हे 3 पार्टमध्ये मी हे केळफुलाला सोललंय. म्हणजे मी आतापर्यंत फक्त बेसिक 3च कवर काढले. 1 2 आणि ओके, हे 3च मी असं केळीचे कवर काढले. तर त्याच्यामध्ये मला हे 3 पार्ट मिळाले वेगवेगळे. असं हे 3 वेगवेगळे पार्ट मिळाले. चला, तर हे मी थोडंसं साईडला ठेवते. आता तुम्हाला केळीचं हे जे फूल आहे ते कसं सोलायचं ते दाखवते. तर हा आहे त्याचा पहिला भाग. तर त्याच्यामध्ये काय करायचं हे बघा. हे जे आहे हा म्हणजे तुम्ही ज्यावेळेस हे हातामध्ये घेता त्यावेळेस आहे ना इथे बरोबर हा जो पार्ट आहे, हा जो पराग आहे ह्याचा, हा खूप कडक लागतो इतर अशा ह्या भागांपेक्षा. हे बघा हा मऊ आहे, तर हा थोडासा मला कडक लागतो. म्हणजे हा आपल्याला काय करायचं, रिमूव्ह करायचा. ठीक आहे. ओके, इथे आपण रिमूव्ह करून घेऊया त्याला. आणि त्याच्यानंतर हा जो भाग आहे हा वाला, तर हा सुद्धा आपल्याला रिमूव्ह करायचा आहे त्याचा. ओके. आता हे बघा, हे एवढंच शिल्लक राहिलं. ठीक आहे, एवढं असं. तर पण मी आता काय करणार आहे, हे जे आहे ना हा पहिला पार्ट जो आपण केळफुलातनं काढला, तो मला जास्त असा रफ वाटतो. रफ इट्स मीन की बाहेरचं जे आवरण म्हणतो, जसं आपण कोबी घेतला, कोबी सोलताना आपण 1-2 पत्ते काढून टाकतो ना आणि त्याच्यानंतर कोबी चिरतो. तर हे मला तसं वाटतं. तर हे मी घेणार नाही आहे. हे आपण ह्याच्यामध्ये काढून ठेवूयात. ठीक आहे. चला, तर आता हे आपण सोलायला घेऊ. तर पहिल्यांदा काय करायचं, ह्याचं असं 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 करून घ्या. नाही केलं तरी चालेल. हे बघा, हा पार्ट मिळाला आपल्याला असा काढून घ्यायचा, साईडला ठेवायचा. आणि त्याच्यानंतर ना हा जो पार्ट आहे हा वाला, हा म्हणजे हा मोठावाला नाही, हा छोटावाला जो आहे तो आपल्याला असा रिमूव्ह करायचा आहे. ओके. चला, हे बघा, हे आहे तो पार्ट पराग आहे, हा आहे ती स्किन. ठीक आहे. तर हे बघा, हा वरचा आवरण काढल्याच्यानंतर जे 2 पाकळ्या आपण 2 पत्ते जे काढले होते त्याच्यातून आपल्याला हे एवढं मिळाले. आणि हा बघा, हा आपला हा आहे वेस्टचा भाग, म्हणजे हे वेस्ट झालेला आहे, ते आपण साईडला घेऊन काढू. पण मी अजून एक पार्ट ह्याचा केळफुलाचा काढते, कारण मला भाजी बनवायची आहे. सो मला ते इनफ नाही आहे. हे बघा किती क्यूट दिसतं ना हे. तर हे आपण असं रिमूव्ह करून घेऊयात. तर बेसिक जर केळफुलाचे जर आपण जर फायदे बघितले ना, तर केळफूल हे डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी यूज केलं, म्हणजे केळफुलाची भाजी खाल्ली जाते. वजन कमी करायचं जर असेल तर त्याच्यातही डाएटमध्ये केळफूल घेतलं जातं. ज्यांना लेडीजमध्ये, वुमेनमध्ये पिरियड्सचा इश्यूज असतील तर त्याच्यासाठी सुद्धा केळफूल वापरलं जातं. ह्याच्यामध्ये खूप जास्त फायबरचं कंटेंट आहे. त्याच्यामुळे जे कोणी डाएट वगैरे करत असतात तर त्याच्यासाठी हे केळफूल फायदेशीर आहे. तर आता आपल्याला भाजीला ह्या चिरून घ्यायचं आहे. तर आपण चिरून घेऊयात, पण त्याच्या आधी
त्याच्या आधी आपण ह्याच्यामध्ये ना 1 चमचा पाण्यामध्ये मीठ टाकून घेऊ, कारण आपल्याला ही भाजी कापल्याच्या नंतर आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. आता मीठ आपण का टाकायचं आहे, कारण ह्या भाजीला ना तुम्ही सोलताना तुम्हाला कळत, म्हणजे जर समजलं तर ह्याला ना चीक आलेला आहे. हे बघा, मला आता दाखवते, पण असं एकदम दिसेल की नाही माहीत नाही, बट चीक आलेला आहे. तर तो चीक आपल्याला धुवून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी त्याला आपण मिठाच्या पाण्यात घालून घेऊया. आधी आपण शिजवून घेऊया. तर ना ही भाजी आपण ह्याच्यामध्ये आता टाकून घेतली. तर आता आपण काय करूया, हिला एक 10 ते 15 मिनिटं हे असं ठेवूया त्याच्यामध्ये. डन. तर ऑलमोस्ट माझं सगळं इन्ग्रेडियंट्स रेडी झालं आहे. तर मी तुम्हाला बेसिक सांगते की बेसिक मी काय काय घेतलं आहे. तर दिसते मी ह्याच्यामध्ये वन चॉप ऑनियन घेतला आहे, थोडंसं गार्लिक घेतलं, एक 7 to 8 पीसेस असतील, आणि चॉप कोथिंबीर घेतली आहे. तर बस ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला मसालेच काय काय लागतील. तर बेसिक आपण रोजच्या वापरातले जे मीठ, मिरची, हळद आणि तुमचा काय घरचा गोडा मसाला वगैरे जो असेल तोच टाकायचा. इथे दुसरा कोणताही वेगळा इन्ग्रेडियंट्स आपल्याला इथे यूज करायचा नाही आहे. एकदम बेसिक बनवूयात आपण. सेकंड थिंग अशी आहे की तुम्ही याच्यामध्ये जो काळा वाटाणा असतो तो टाकू शकता किंवा हरभरे टाकू शकता, पण ते आपल्याला आधी उकडून घ्यावे लागतील आणि मग त्याच्यामध्ये आपण ते टाकू शकतो. तसे अदरवाईज ते शिजणार नाहीत, कारण भाजी ही आपली मोस्टली 5 ते 10 मिनटामध्ये शिजून होईल. तर चला, रेडी तर झालं आहे सगळं, आता फक्त बनवायचं आहे. तर चला आपण करायला घेऊया. तर हे जे आपण मिठाच्या पाण्यामध्ये घातलं होतं ना, तर ह्याला ऑलमोस्ट 15 to 20 मिनिट्स झालेले आहेत. तर चला आपण करून घेऊयात आता. ओके, चला, कढई गरम झालेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण आपल्याला तेल टाकायचं. तेलाचं थोडंसं प्रमाण आपल्याकडे जास्त असू द्या, म्हणजे 2 to 3 टेबलस्पून एवढं आपण तेल इथे घेऊयात. तेलाला छानसं असं तेल थोडंसं गरम होऊन देऊया आणि आपण त्याच्यामध्ये आता कांदा वगैरे टाकून घेऊ. आता जो कांदा आहे आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊयात, म्हणजे काय होईल की कांदा जरा पटकन परतेल. तर लक्षात ठेवा, आपण भाजीमध्ये पण मगाशी पाण्यामध्ये मीठ टाकलं होतं. सो मिठाचं प्रमाण एकदा चेक करून घ्यायचं आहे, नाहीतर एकदम जास्त मीठ टाकाल तर भाजी थोडीशी खारट होऊ शकते. सो मिठाचं प्रमाण बघूनच ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्या. मी आता ह्याच्यामध्ये लसूण पण लगेच टाकून घेते, कारण मला लसणाचा फ्लेवर खूप जास्त आवडतो. ज्यावेळेस लसूण परततो त्यावेळेस तो फ्लेवर मला आवडतो. सो मी टाकून घेते. तुम्ही थोडंसं नंतर टाकलं तरी चालेल. चला, भाजीला हे बघा, जे आपला कांदा आहे तो व्यवस्थित असा गोल्डन फ्राय झाला. थोडासा गॅस मी स्लो केला, नाहीतर हे जळून जाईल. आपल्याला भाजीला टाकून घ्यायचं आहे. तर भाजी ही अशी छान मस्त पिळून घ्यायची आहे आणि मग वरतून टाकायची आहे. टाकून घेऊया. तर भाजी थोडी आहे, सो मी 1/2 टेबलस्पून मिरची, एकदम पाव चमचा हळद टाकली आहे. थोडासा एकदम लिटिल बिट कलरचा थोडासा लाल मिर्च, आणि हा जो आहे हा मी घरी बनवलेला माझा गोडा मसाला. सो गोडा मसाला म्हणजे मी फक्त त्याच्यामध्ये अख्खे मसाले आणि धने टाकून घेतले. तर एवढा आपण फक्त एवढेच मसाले यूज केले. तर आपण ना ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं पाणी टाकून घेऊया. स्टीम क्रिएट होईल त्याने. वाफवून घेऊया.
ह्याच्यामध्ये मी आता थोडीशी कसुरी मेथी घालून घेते आणि ही जी आपली कोथिंबीर आहे चेक करायचं आपल्याला. तर जे वाईट आहे ना ते एकदा प्रेस करून बघा शिजलं. जास्त वेळ नाही लागत भाजीला शिजायला. तर आपली भाजी ऑलमोस्ट रेडी झाली आहे आणि तिला आता आपण मस्त सर्व करून घेऊया. तसं तर मित्रांनो केळीची भाजी बनवायला खूप जास्त अवघड नाही आहे. तुम्ही बघितला माझा व्हिडिओ की अजिबातच तिला काही लागत नाही. बेसिक घरातले इन्ग्रेडियंट्समध्ये आपण ही भाजी बनवू शकतो. तर तुम्ही बघू शकता माझी भाजी एकदम आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे. खूप जास्त छान झाली आहे. एकदम वाव वाला मला फिलिंग्स यायला लागला. तर खूप छान झाली आहे माझी रेसिपी.